तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी. मात्र मराठी शिकणार नाही अशी मुजोरी चालणार नाही. मुदतवाढीसंदर्भात आज निर्णय घेऊ, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका. मराठी सक्तीवरून संजय निरुपम आक्रमक. 1 मे रोजीची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी. 6 महिन्यात चालक मराठी शिकतील असा विश्वास व्यक्त. तर वेळ द्या पण अंमलबजावणी कधी? संदीप देशपांडेंचा थेट सवाल. कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार? परिवहन खात्यानं सर्क्युलर काढलं म्हणजे कायदा होत नाही. परिवहन खात्याच्या सर्क्युलरवर सदावर्तेंची प्रतिक्रिया. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा संजय निरुपम यांना विरोध. निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अमित ठाकरेंकडून सत्कार. जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. नालासोपाऱ्यात रिक्षावर झळकले मी मराठी बोलतोचे स्टिकर्स. मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी भाषा शिकायला हवीच. नालासोपाऱ्यातील हिंदी भाषिक रिक्षा चालकांकडून निर्णयाचं स्वागत. ठाण्यात मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंविरोधात बॅनरबाजी. बॅनरवर सदा रडते असा उल्लेख करत मनसेनं सदावर्तेंना डिवचलं. मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक. ठाण्यात बॅनरबाजी. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायला हवं, आमचं समर्थन. इम्तियाज जलील यांची भूमिका. दरम्यान 8 दिवसात फ्रेंच शिकणं शक्य आहे का? जलील यांचा सवाल. तसंच मराठी सक्तीसाठी गुंडगिरी चुकीची. जलील यांची प्रतिक्रिया. जो चालक वाचू लिहू शकत नाही तो मराठी भाषा कशी शिकणार? ऑटो रिक्षा टॅक्सी चालक युनियनचे नेते शशांक राव यांचा सवाल. एकदा परवान्याच्या अटी पूर्ण झाल्या की तो कोणीही रद्द करू शकत नाही. सरकारनं हा कडक नियम रद्द करावा अशीही शशांक राव यांची मागणी. बच्चू कडू यांना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. परिषदेवर येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट. तर विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा असतानाच नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. बच्चू कडू शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. प्रहार संघटना शिंदेच्या शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या सिन्नरमध्ये जगदंबा पतसंस्था घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश कांडेकरच्या अडचणीत वाढ. आरोपी अविनाश कांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी. उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढण्यावर ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. शिवसेना भवनात ठाकरेंच्या सेनेची बैठक संपन्न. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक. बीडीडी चाळ, मनपा बजेटसह इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. मात्र आदित्य ठाकरे बैठकीनंतर माध्यमांशी न बोलता निघून गेले. विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील. संजय राऊत यांची माहिती. तर शिंदे महान भाजपचीही मतं फोडू शकतात. राऊत यांची टीका. नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध. सूत्रांची माहिती. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल. कार्यकर्त्यांची भावना. सूत्रांची माहिती. बागेश्वर वावाच्या कार्यक्रमातील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्या 5 दिवसाच्या रामकथेला सुरुवात. बागेश्वर बाबांना पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी मागितली. नागपूरमधील रामकथा कार्यक्रमात माफी मागितली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. रोहित पवारांकडून बागेश्वर बाबाचे व्हिडिओ शेअर. हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो. खरात कमी म्हणून की काय दुसरा भोंदू राज्याच्या डोक्यावर आणून बसवला? रोहित पवार यांचा सवाल. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बागेश्वर बाबा विरोधात काँग्रेसचं आंदोलन. छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. बागेश्वर बाबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळत तीव्र निषेध. सांगलीत रंगली राजकीय टोलेबाजी. विश्वजित कदम यांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल. गोपीचंद पडळकर यांना डोनाल्ड ट्रम्प लेव्हलचे नेते असा लगावला मिश्किल टोला. तर टीकेला प्रत्युत्तर देताना कदम यांची उपरोधिक टीका. कोल्हापूरमधून कार्यकर्ते बुलढाण्यासाठी रवाना. गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्टचे कार्यकर्ते आंदोलन करणार. कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्ते रवाना. पुरोगामी संघटनेचा संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध.
दहशतवाद्याचा धर्म पाहू नका, हिंदूही दहशतवादी असू शकतो, दहशतवादी कोणत्याही धर्माचा असू शकतो. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचं वक्तव्य. तर हिंदू कधीच दहशतवादी होणार नाही, आम्ही देशभक्त आहोत, हा आमचा देश आहे. दलवाई यांच्या वक्तव्याला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर. रोहित पवार आज हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांविरोधात हक्कभंग मांडला होता. दुपारी 3 वाजता विधान भवनात हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडणार. 30 एप्रिल रोजी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर राज ठाकरे सहभागी होणार. माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता या विषयावर राज ठाकरे यांचं व्याख्यान 30 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता टिळक स्मारकमध्ये आयोजन. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गुप्त बर्थडे पार्टीची चर्चा. नाईनस्टोन हॉटेलमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पार्टीत भोंदू मनोहर मामा भोसलेच्या उपस्थितीची चर्चा. भोसलेसह सचिन गोसावी, नितीन घुगे यांच्या उपस्थितीची ही चर्चा. सोलापूरमध्ये भोंदू मनोहर भोसलेची कोरडूवाडी पोलिसांकडून 4 तास चौकशी. मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेची कसून चौकशी. मनोहर भोसलेवर फसवणूक, जादूटोणा आणि अंधश्रद्धेअंतर्गत गुन्हा दाखल. मनोहर भोसलेची पोलीस कोठडी संपणार. सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील घोटीमध्ये भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेचा 27 एकरात आलिशान आश्रम, आंब्याची बाग, नारळाची झाडं आणि शेततळं सुद्धा मनोहर भोसलेच्या पत्नी रुपाली भोसलेच्या नावावर जमीन. नाशिक संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमधील भोंदू गणेश शिंदे गजाड. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. तपासादरम्यान भोंदू शिंदेनं पीडितेवर अत्याचार केल्याची दिली कबुली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार. बीडमधील बस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत. मुलगी वैभवी आणि भाऊ विराजकडून अश्विनी देशमुख यांचा प्रचार. एसआयआरच्या माध्यमातून अपात्र नावं काढली जातील. राज्यात बांगलादेशी मुस्लिम मतदारांची नावं घुसळली गेलीत. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मोर्चे बांधणी. आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर मोहिमेची धुरा. सहकार चळवळीचं मुखपत्र सहकारी महाराष्ट्राचं प्रकाशन. आतापर्यंत सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व. मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात आज महत्त्वपूर्ण बैठक. पावसाळापूर्व कामांचा बैठकीत आढावा घेतला जाणार. सकाळी 11 वाजता पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नगरसेवकांनी दिला 100 दिवसांच्या कामाचा हिशोब. ऐरोलीतील लोकप्रतिनिधींचा पुढाकार. अनिकेत म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी मांडला प्रगतीचा पाढा. नगरसेवक आपल्या दारी उपक्रमाला यश. माणूस निघून जातो पण दिलेला शब्द आणि काम अजरामर राहतं. दादा, आज हे यश पाहायला तुम्ही हवे होता. मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामाचा दाखला देत जय पवार यांची भावनिक पोस्ट. मुंबई पुणे मिसिंग लिंकला अजित पवार यांचं नाव द्या. राष्ट्रवादीच्या सुरेश चव्हाण यांची मागणी. एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी. 2029 मध्ये हातकणंगले लोकसभा लढणार. भाजपचे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून इच्छा व्यक्त. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता. वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचं गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. 315 सरपंचांच्या मागणीची दखल. उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन सोडवलं उपोषण. 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला. नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार. टीसीएस प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिश्रा यांची नियुक्ती. नाशिक पोलिसांचा प्रस्ताव मान्य. सरकारचा निर्णय. पुढील सुनावणीत प्रकरणाला वेग येण्याची शक्यता. नाशिक टीसीएस प्रकरणात निंदाकांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण. 2 मे रोजी नाशिक रोड न्यायालय देणार अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल. निंदाकांवर अटकेची टांगती तलवार कायम. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ. 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला. एसआयटी चौकशीत धक्कादायक खुलासे समोर. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. आम्हाला शस्त्र चालवायलाही शिकवलंय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांचं वक्तव्य. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरण. 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याच प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खानला दुसऱ्या गुन्ह्यात अटक. आरोपींची अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी. केईएम नाव बदलाऐवजी सुविधांवर भर द्या. किशोरी पेडणेकर यांची मागणी. ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं रुग्णालय नावांवरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक. पेडणेकरांची प्रतिक्रिया.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यातील लॉकअप बाहेर ठिय्या आंदोलन. 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमय्या आक्रमक. रात्री 3 वाजता सोमय्यांचं आंदोलन स्थगित. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयानं आप आमदार मेहराज मलिक यांच्यावरील पीएसए अंतर्गत केलेली नजरकैद रद्द. सप्टेंबर 2025 पासून अटकेत असलेल्या मलिक यांना निर्णयामुळे मोठा दिलासा. अरविंद केजरीवालांकडून निर्णयाचं स्वागत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त. प्रशासकाची नियुक्ती मुदत संपूनही निवडणुका न झाल्यानं यवतमाळ जिल्हा बँकेत थेट शासकीय हस्तक्षेप. बीडच्या नेकनूरमधील दगडफेक प्रकरणाचा 4 विशेष पथकांकडून तपास सुरू. आयपीएस व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली पथकाची नियुक्ती. केस विभागाची 2 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचं 1 पथक नियुक्त. 30 आरोपींपैकी 11 आरोपींना अटक. ठाणे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांचं निलंबन. मुंबई उपनगरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी असतानाचं प्रकरण. बोरिवलीतल्या भूसंपादन प्रकरणात मोबदला निश्चित केला होता. मूळ मालकाऐवजी विकासकाला 60 कोटींचा फायदा करून दिल्याचा ठपका. मुंबईची खड्डेमुक्त रस्त्यांच्या दिशेनं वाटचाल सुरू. मुंबईतील 73% रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण. पुण्याच्या भोरमधील दीक्षाभूमी स्मारकाच्या गेटचं कुलूप तोडून जागेची बेकायदेशीर पाहणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. दीक्षाभूमी स्मारक समितीची पोलिसात तक्रार. शंकर मांडेकर, रामचंद्र आवारे, गजानन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईतील बीएमसीतील के पूर्वच्या वॉर्ड ऑफिसरला पोलिसांकडून अटक. अधिकारी नितीन शुक्लावर तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. नालासोपाऱ्यात रुग्णांच्या नातेवाईकाकडून कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर आणि नर्सला धक्काबुक्की. नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निषेध. या प्रकरणी पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या ओशिवरातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाचा दणका. पालकांनी दिलेली देणगी सव्याज परत करण्याचे आदेश. मुंबईच्या पायधुनीत विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. कुटुंबानं बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. जेजे मार्ग पोलिसांनी कलिंगड विक्रेत्याचा जबाब नोंदवला. डोकाडी कुटुंबांनी या विक्रेत्याकडूनच कलिंगड खरेदी केलं होतं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.